हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहो. सो आज आहे नागपंचमी आणि तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज ना थोडासा व्हिडिओ लेट येतो आहे, तुमच्यापर्यंत लेट पोहोचतो आहे, त्यासाठी रिअली सॉरी. आय होप की तुम्ही समजून घ्याल, कारण आपण जेव्हा आपला कम्फर्ट झोन सोडून दुसरीकडे जातो तेव्हा आपल्याला थोड्याशा गोष्टी कॉम्प्रोमाइज करावं लागतात. सो आय होप की तुम्ही समजून घ्याल. सोमवारची झाली आहे ऑलरेडी नागपंचमी आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आय थिंक शुक्रवारी पोहोचतो आहे. सो त्यासाठी सॉरी, पण नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. सो मी आणि सखी सकाळी सकाळी बाहेर पडलो होतो, कारण आम्हाला थोडंसं पूजेसाठी वस्तू घ्यायच्या होत्या. त्यात सर्वात पहिले नारळ, लाह्या, फुटाणे, चणे हे सगळं घ्यायचं होतं. तर त्यासाठी सखी आणि माझी आंघोळ झाली होती. म्हटलं चल तुला पण फेरफटका होईल आणि माझी पण छोटे मोठे जे सामान घ्यायचं ते सुद्धा होईल. सो ते घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. तेव्हापर्यंत आईने पण छान आंघोळ वगैरे केली होती आणि तिची देवपूजा चालली होती. आधी आमच्याकडे मंदिर खाली होतं, आता तिने वर केलं आहे, पण देवपूजा करण्याचं काम नेहमीपासून तिच्याकडेच आहे. मी किंवा कोणीच करत नाही, तीच करते नेहमी. आणि बघा आमच्या घरचे दोन्ही पण म्हणजे सखी आणि अवयू मस्त देवपूजासाठी आईजवळ उभे आहे आणि छान अवयू नमस्कार वगैरे करतोय आणि त्याला ज्या गोष्टी येतात ना ते सुद्धा तो खूप छान इथे पार पाडतोय. मला खूप छान वाटतंय. आता बघा आज नागपंचमी आहे, तर त्यासाठीच लाह्या, फुटाणे आणि वटाणे असे तिन्ही पण गोष्टी मिक्स करायचं असते. आणि एकीकडे मी इथे घेतलाय शिरा बनवायला. शिरा म्हणजे प्रसादासाठी बनवावा लागतो, तोच इथे सगळ्यात पहिले भाजायला घेतलाय. आणि आई इथे सगळं मिक्स करून ठेवतंय, कारण हे सगळं ना असं घरभर टाकावं लागतं थोडंसं दुधात वगैरे. पण आईकडे असंच टाकतात, दुधात वगैरे नाही टाकत. आणि मुलं एका जागेवर बसत नाही, म्हणून त्यांना मोबाईल किंवा टी व्ही याचाच सहारा असतो. कारण आपण कितीही त्यांच्याकडे लक्ष द्यायचं म्हटलं ना तरीसुद्धा आपण कुठेतरी मागेच पडतो. आणि बघा इथे छोटूसा एक इन्सिडेंट झाला. आई पटकन असं पलटते आणि ते सखीला लागलं आणि प्रीतमचे रिॲक्शन्स बघा कसा तो हसतोय. खरं तर आता मी जेव्हा व्हॉइस ओव्हर करतोय ना मला पण हसायला येत आहे, पण हसायला नको, तिला लागलं होतं. पण ॲक्च्युली ते एकदम कोइन्सिडन्सली झालं होतं आणि आम्ही सगळेच खूप हसत होतो. पण इट्स ओके, तिला खूप जोरात नव्हतं लागलं, पण ते एकदम सडनली लागलं ना, त्यामुळे खूप हसायला येत होतं. सो असो, थोडासा पसारा आमचा इग्नोर करा. आणि आज नारळ वगैरेचा जो प्रसाद असतो ना देवाला भरवावं म्हणजे चढवावं लागतो. सो त्यासाठीच बाबा इथे नारळ फोडत आहे आणि त्यांनी फोडल्याबरोबर आई बघा कसं हिसकून घेते. म्हणजे काही काही गोष्टी इतक्या फनी असतात ना, इथे खूप हसायला येतं मला. बट इट्स ओके. त्यानंतर मी इथे शिरा करत होती, तर जो ओला खोबरा असतो ना तो शिऱ्यामध्ये टाकल्यानंतर म्हणजे प्रसादाचा जो टेस्ट असतो तो खूप छान वाटतो. सो मी तेच इथे किसत होती खोबरं. आणि कालच्या दिवशीच आम्ही मंदिरात गेलो होतो, तिथला पण खोबरा होता. तर आई बोलली की किसून टाक, काहीच होत नाही, उष्ट नाही आहे. आई इथे खोबरं काढत होती आणि तेव्हापर्यंत कालचा जो खोबरा होता ऑलरेडी मंदिराचा तोच मी किसून वगैरे टाकत होती. आता बघा आज आमच्याकडे ना नाश्ता असा बनत नाही, पण तरीसुद्धा चहा बिस्किट वगैरे सगळ्यांनी खाल्लं होतं. आणि त्यानंतर माझा आणि आईचा आज उपवास होता, कारण नागपंचमी आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार पण होता आज. सो तेच आम्ही इथे म्हणजे मी आणि आईने काहीच नव्हतं खाल्लं, पण बाकी सगळ्यांना आम्ही लाही आणि फुटाण्यांचा नाश्ता आणि शिऱ्याचा नाश्ता दिला होता. त्यानंतर मी वर आली होती म्हणजे फर्स्ट फ्लोअरला जिथे आमची रूम आहे. मला ना आज माझ्या रूममध्ये थोडंसं मेकओव्हर म्हणजे थोडंसं अरेंजमेंट करून घ्यायची होती. आमचा रूम फार छोटा आहे आणि त्यामध्ये एकच बेड आहे आणि एक छोटंसं अलमारी आहे, पण बाकी जे सामान आहे ते ठेवायला बिलकुल जागा नसते. म्हणूनच आम्ही मग विचार केला की हा जो प्लास्टिकचा आपल्याकडे 2 टेबल आहे तो आपण अरेंज करूया आणि त्याच्यावर आपण आपले जे कपडे सामान आहे ते सगळं ठेवूया. तसं तर आमचा आणखी पण एक छोटंसं प्लॅन आहे, पण तो यावेळेस किंवा यावर्षी शक्य नाही आहे. होणाऱ्या 1 ते 1.5-2 वर्षात आम्ही नक्कीच या रूमला बऱ्याच गोष्टींमध्ये मेकओव्हर करणार आहे. ते पुढे कधी होईल काय होईल ते सगळं तुम्हाला नंतर कधी सांगेलच. सो आता इथे हा प्लास्टिकचा टेबल आहे ना, हा खूप मस्त टेबल आहे, खरंच सांगते, खूप स्टेडी आहे आणि एकदमच लाईट वेट आहे, कुठेही ठेवू शकता. दोन्ही पण टेबल मी छान असं धुवून वगैरे घेतले, म्हणजे पुसून वगैरे घेतले. आणि त्यानंतर म्हटलं प्रीतमला एक टेबल तिकडने आणून दे. हा थोडासा हेवी आहे, पण तो मोठा आहे ना तो म्हणजे कमी हेवी होता. सो तो मी घेऊन आली. आणि अव्यूचं इथे बघा, त्याला म्हणजे आम्ही कुठेही बिझी असेल ना तर त्याला कुठेच काय गोष्टी मिळतात माहिती नाही, तर हे सगळे चॉकलेट त्याला दिसले होते आणि तो घेऊन आला होता, पण खेळत होता. त्यांनी एकही चॉकलेट मला ओपन करून नाही मागितली. या गोष्टीचं खूप सॅटिस्फॅक्शन होतं मला. सो ते सगळं झालं. मी म्हटलं आता बाकी सगळं मी नंतर अरेंज करते, आधी कपडे वाळू टाकायला घेते, कारण ना थोडीशी ऊन होती, मग नंतर लगेच बादल येऊन जातात तर कपडे सुकत नाही. म्हणून म्हटलं आधी कपडे वगैरे वाळवून घेते, म्हणजे
म्हणजे वाळायला टाकून देते धुवून, मग त्याच्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करायला घेते. सो इथे मी सर्वात आधी अव्यूचे कपडे वगैरे धुवून घेते आहे. नॉर्मली आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे तर ती लावतो, पण आम्ही आता 2-3 वेळा मी आली ना तर मी विचार करते की फक्त माझा आणि प्रीतमचे काय कपडे लावायचे, कारण बाकी सगळे लोक हातानेच धुतात. तर म्हणून मग मी पण हातानेच माझे प्रीतमचे आणि अव्यूचे कपडे धुवत असते. सो इथे धुतले वगैरे आणि छान वाळू घातलं. आता बघा मी खाली आली आणि काय बघते तर इथे सगळ्यांचा धिंगाणा चालला होता. आजी आजोबा आणि 2 नाती यांची खूप मज्जा मस्ती चालली असते. हे छोटं रूम आहे ना, हे बाबांचं रूम आहे आणि या रूममध्ये बघा हे दोघंही कसं लोळत बसले आहे. म्हणजे ताई आणि प्रीतमनी कधीच एवढं एन्जॉय नसेल केलं बाबांबरोबर जेवढं हे दोघं करतात आणि त्यांनाही हे बघून खूप आनंद होतो. सो छोटेसे गोष्ट असे काही मिळालं तर मी कॅप्चर करून घेते आणि तसंही माझ्या घरच्यांना माहिती आहे की मी व्हिडिओ घेते तर त्यांना या गोष्टीपासून काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि आम्ही ना कालच्या दिवशीच गेलो होतो बघा शॉपिंगसाठी महालवर. तिथनं मी हे 2 छोटे रॅक घेऊन आली. एक तर हे अलमारीच्या वर ठेवायला जिथे माझे सगळे कॉस्मॅटिक्सच्या गोष्टी असतात आणि प्रीतमचे परफ्यूम वगैरे असतात. सो म्हटलं तिथे असंच पसाऱ्यासारखं दिसते, आपण एक छोटंसं रॅक घेऊया प्लास्टिकचं. सो हे मी 120 रुपीजला घेतलं होतं आणि हे जे छोटं रॅक आहे ना ते 80 रुपीजला घेतलं होतं. दोन्ही खूप छान क्वालिटीचे मला मिळाले. एक मला वॉशरूममध्ये ठेवायचं होतं आणि एक मला वर ठेवायचं होतं. आणि हे आंघोळ घासायसाठी बुची घेतली होती, कारण मला बुचीशिवाय आंघोळ केल्यासारखं वाटतच नाही. आणि या दोघांची मस्ती बघा किती छान खेळतंय. ही अव्यूची खूप मज्जा असते जेव्हा तो नागपूरला येते, कारण त्याला भरभरून प्रेम मिळतं. सोबतच चॉकलेट, बिस्किट आणि बऱ्याच गोष्टी मिळतात, ज्याचं जे म्हणजे त्या गोष्टीमुळे ना मला गिल्ट होतं की आपण नको यायला होतं का. कारण कसं होतं ना, आपण कोणाला नाही म्हणू शकत नाही. आपण नाही म्हटलं तर त्यांना वाईटही वाटू शकते, ही गोष्ट मनात असते. आणि बऱ्याच गोष्टी मनात असतात, म्हणजे तुम्ही समजू शकता की आपण प्रत्येक गोष्टींना नाही म्हणू शकत नाही, प्रत्येक गोष्टींसाठी कोणाला काही बोलू शकत नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी मनात ठेवून मग कधीतरी हो ठीक आहे द्या, आणि दिल्यानंतर मग त्याला माहिती पडते की आपल्याला आजोबा गोळी देतात किंवा आजी आपल्याला सॉफ्ट देते गोडवाली. तर या गोष्टींसाठी आपण त्यांना प्रत्येक वेळेस नाही म्हणू शकत नाही. मग कधी कधी असं होतं की ठीक आहे आपण पुण्याला गेल्यावर परत त्याला शिस्तीत ठेवूया, पण मग कसं ना मुलांना सवयी लागून जातात आणि मग ते खूप डिफिकल्ट होते या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला. पण ठीक आहे, आता एन्जॉय करतोय, हे दिवस आहे त्याची एन्जॉय करायची, सो करू दे. आता बघा इथे मी सगळं अरेंज करून ठेवलं, माझे जे काही कॉस्मेटिक आणि परफ्यूम वगैरे आहे ते. आणि त्यानंतर ना मी माझ्या साड्या वगैरे अरेंज करून ठेवत होती. मी तुमच्याशी पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे साड्यांबद्दल वगैरे. पण आज ना मी तिथनं काढल्या त्या सगळ्या गोष्टी की बघत होती काय आहे काय नाही त्या छोट्या अलमारीमध्ये. तर मला हे 2 शर्ट दिसले जे की मी प्रीतमला त्याच्या पहिल्या वाढदिवसाला घेतलं होतं, जेव्हा कपल झालं होतं. म्हणजे एंगेजमेंट आणि आमच्या लग्नाच्या मध्ये 3 महिन्यांचा डिफरन्स होता. आमचं लग्न एप्रिलमध्ये होतं आणि प्रीतमचा बर्थडे मार्चमध्ये होता, 3 मार्चला. सो त्यावेळेस मी आली होती त्याच्या घरी आणि त्यावेळेस मी हे 2 शर्ट त्याला गिफ्ट केले होते. पण त्यानंतर त्याने हे शर्ट कधीच घातले, म्हणजे तो शर्टवाला पर्सनच नाहीये. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये, तो शर्ट कधीच घालत नाही, त्याला टी शर्टच आवडते. पण आज म्हणजे मला बऱ्याच गोष्टी डिक्लटरिंग करायचं होतं, सो त्यासाठी म्हणूनच कपडे काढत होते. प्रीतम बोलला नाही मी घालेन आता घालेन म्हणून. सो मग ते 2 ठेवले, बाकी सगळे मी देऊन टाकले. आणि त्यानंतर ना आता रिसेंटली बाबांनी हा सोफा घेतला आहे, नवीन मोठा आहे, छान आणि खूप कम्फर्टेबल आहे. याच्यावर मोठे मोठे कुशन्स पण लवकरच येणार आहे, तुमच्याशी शेअर करणार आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो बघा हा जो सोफा आहे ना, हा 5 सीटर सोफा आहे आणि हा म्हणजे बेड पण होतो आणि सोफा पण होतो, म्हणजे असं म्हणू शकता बेड कम सोफावाला आहे. आणि खूपच मस्त क्वालिटीचा आहे. कलर तर इतका सुंदर आहे, मला खूप आवडला कलर. आणि त्याचबरोबर ना याचे कुशन्स पण खूप सॉफ्ट आहे, असं नाही वाटणार तुम्हाला बसल्यावर असं खूप स्टेडी आहे, म्हणून खूप मस्त आहे. तर आईला प्रीतम म्हणत होता की मला काढून दाखव, मी बेड अजून बघितली नाही म्हणून. तेच आई इथे काढून दाखवत होती. आणि झालं असं आहे की आता म्हणजे कोणी वापरत नाही, पण जेव्हा कधी माझी मोठी नंद येते ना, म्हणजे अलकाताई येते ना, तेव्हा मोस्ट ऑफ टाइम तिला खाली झोपावं लागतं किंवा असं प्रॉपर अरेंजमेंट होत नाही झोपण्याची. म्हणून बाबा बोलले की आपण सोफा कम बेड घेऊया, म्हणजे तेही लोक आले तर इथे आरामात ते झोपू शकतात. आणि बघा आता हे काढल्यानंतर किती छान दिसतोय, म्हणजे बेड पण आहे, सोफा पण आहे, मस्त बघून टीव्ही पण बघू शकता आणि बसायला पण बरीच जागा आहे मग तिथे. सो असं काहीसं होतं. त्याला ओट्स घालत होती, मसाला ओट्स त्याला आवडतं, पण त्याला ना थोडं बरं नव्हतं आणि त्याची तब्येत थोडी जास्ती खराब झाली उद्याच्या दिवशी. मग मी तुम्हाला सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय झालं होतं त्याला. आता रात्रीच्या जेवणामध्ये ना आजच्या दिवशी म्हणजे नागपंचमीला आमच्याकडे पर्टिक्युलर हीच भाजी बनते, ती म्हणजे चवळीची शेंगा. तर त्याची शेंगा मी इथे तोडायला घेतले होते. मी आणि ताई दोघंही बसलो होतो शेंगा तोडण्यासाठी, कारण आता थोड्या वेळाने स्वयंपाकाची तयारी करायची होती. मला आणि आईला दोघांनाही उपवास होता. मग म्हटलं लवकर स्वयंपाक करूया, कारण आईलाही भूक लागली होती आणि मला एवढी भूक नव्हती लागली. पण असं असते ना की मुलंही आहे घरी, तर त्यांनाही जेवण भरवायचं वगैरे, तो असं काहीसं. आणि मग आम्ही 3-4 असलो की आमच्या गप्पा खूप चालतात. तर तेच चहा पिताना वगैरे आमच्या गप्पा चालल्या होत्या की म्हणजे लहान
मुलांबद्दल मोठ्यांबद्दल असं काहीतरी गोष्टी निघतात, तर आमच्या खूप भरपूर गप्पा इथे सुरू असतात. तर तेच माझं इथे बोलणं सुरू होतं. एक ना माझ्या नंदीची मुलगी आहे रिहा म्हणून, ती खूप छान डान्स करते. त्याच्यावरच आमचं इथे बोलणं चाललं होतं की ती खूप क्यूट असं बिहेव करते आणि छान डान्स वगैरे करते. आता मी तिथे भाजी वगैरे तोडतच होती, तेवढ्यातच अव्यूचं खूप रडगाणं सुरू झालं होतं की त्याला बाहेरच जायचं आहे. मग मी, प्रीतम, अव्यू, सखी आम्ही चौघही घराबाहेर पडलो आणि मुलांना फिरवण्यासाठी म्हणून घराच्या बाहेर आलेलो. आणि आमच्याकडे ना भरपूर असं जो रोड आहे ना तो खूप रिकामा असतो आणि थोडंसं जवळच मेन रिंग रोड पण आहे, पण जो आतमधले असे रस्ते आहे ना ते खूप रिकामे असतात. एखाद दोनच गाड्या जातात. तर मग दोघांनाही आम्ही इथे फिरायला आणलं होतं. पण अव्यूचं असं होतं की माझा हात धरायचा नाही, म्हणून मी त्याचा हात तर नव्हती धरत, पण पुढे मागे राहत होते आणि एका हाताने सखीचा हात धरला होता. आणि अव्यू आजकाल खूपच जिद्दपणा करतो, म्हणजे खूपच. तर आता बघा, म्हणजे इथून फिरून आलो जस्ट आम्ही, आणि बाबा पण काहीतरी कामाने बाहेर गेले होते. तेवढ्यातच ते घरी आले आणि मग बाबांचं होतं चला आपण एक राऊंड मारून आणूया गाडीवर. तो इथे सगळे गाडीवर जात होते, म्हणजे बाबा, प्रीतम, सखी आणि अव्यू हे चौघही जाणार होते. आणि चौघही मस्त मग असं फिरून आले. आणि अव्यूला गाडीवर फिरायला, स्पेशली टू व्हीलरवर फिरायला प्रचंड आवडायला लागला आहे. आणि घराच्या बाहेर फिरण्यासाठी तर एवढी रडरड करतो तो की त्याला असं वाटते शूज घाल आणि मला घराच्या बाहेर घेऊन चल इतकं. आणि त्यातही एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला फक्त खाली खेळायचं असते, त्याला फर्स्ट फ्लोअरला आमच्याबरोबर झोपायला यायचंच नसते. एवढं रडगाणं करतो ना तो, म्हणजे रोज माझ्यासाठी ते खूप मोठं स्ट्रगलिंग पिरियड आहे बघा. आता बघा हे दोघंही गेले, आता हे थोडंसं फिरून वगैरे येतील आणि लिटरली अर्ध्या तासानंतर हे लोक फिरून आले आणि आम्ही शोधतच होतो कधी येईल, कुठे आहे, एवढे लोक गेले वगैरे. आणि मग हे सगळे आले. आता बघा बाबांकडे ना आधी स्प्लेंडर होती गाडीमध्ये, आणि मग त्यांनी माझ्या लग्नाच्या 1-2 वर्षानंतर ही गाडी घेतली, ती गाडी विकून. कारण ही गाडी प्रीतम पण चालवतो, मी पण चालवते आणि बाबा पण चालवतात. आणि स्प्लेंडर असली की ती फक्त बाबा चालवायची, आणि अशी मोपेट असली की प्रीतमला मोपेटच कम्फर्टेबल वाटते, तो स्प्लेंडर वगैरे कधीच चालवत नाही. आणि अव्यूला असं गच्च पकडावं लागते नेहमी आम्हाला, अदरवाईज तो इकडे तिकडे पळायला अजिबात सोडत. म्हणजे आम्ही 2 सेकंद पण दार उघडलं ना, गेट उघडलं ना, लगेच बाहेर त्याला पडायचं असतं. असं काहीसं आजकाल आमच्या बाळाचं चाललं आहे. मी म्हटलं चला आता बाकीचा जो स्वयंपाक आहे थोडाफार तो पण आपण आवरून घेऊया. आईने भाजी आणि बाकी गोष्टी करून ठेवल्या, तर माझं काम मेन असते ते म्हणजे चपाती करण्याचंच असते. तर तेच मी इथे चपाती करायला घेतलं. आमच्याकडे दुपारच्या वेळेस ना तुपाच्या पोळ्या बनवल्या जातात बाबांसाठी, आणि रात्रीचा नॉर्मल सिंपल स्वयंपाक असतो. आणि आमच्याकडे खूप छोटे चपात्या केल्या जाते. म्हणजे मी पुण्याला असताना तुम्ही बघितलं असेल मोठ्या चपात्या करते, पण इथे एकदम छोटे फुलके करावं लागते, आणि तेच मी इथे करायला घेतले होते. म्हणजे आपल्याला कळून येतं ना का इथे फुलके खातात तर छोटे करायचे असते, तिकडे मोठे कसेही चालतात आपल्या तिकडे म्हणून. आणि हे जे वरचे गंज आहेत ना, हे तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की यातले 1-2 मी यावेळेस घेऊन जाणार आहे. आणि आमच्याकडे जो इंडक्शन आहे किंवा आमच्याकडे जो थर्मास आहे ना मोठा पाण्याचा, हे सगळं मला आईनेच दिलेलं आहे. आणि तुम्हाला माझ्या उजव्या साईडला एक हेही दिसत असेल अवन, तो पण मला तिने दिला होता, पण मी तो रिटर्न पाठवला कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत नाही. आणि आम्ही ना जिथे आता राहायचो शुभनिलयामध्ये, तिथे तर अजिबातच जागा नव्हती ठेवायला, सो मला ते सगळं तिला रिटर्न करावं लागलं होतं त्यावेळेस. चला असं माझं इथे स्वयंपाक म्हणजे फक्त चपात्याच बाकी होत्या, तेही करून झालंय. मग आता गॅस वगैरे पण मी इथे क्लीन करून घेत आहे, कारण त्याच्याशिवाय आपलं किचन काही अधुरच असते. म्हणजे रोज क्लिनिंग करणं हे आपलं मेन नेसेसरी कामच आहे. ते माझं पुण्यात असो किंवा इकडे असो, ते मी रोज करते. सो आता चपात्या वगैरे माझ्या रेडी झाल्या होत्या, आता इथे मी क्लिनिंग वगैरे करून घेत आहे. आणि आमच्याकडे ना मागल्या वर्षीच परत चेंज केलं आहे ट्रॉलीज आणि वरचं वगैरे किचन. आधी एवढं सगळं नव्हतं. चिमणी पण आता रिसेंटलीच लावून घेतली आहे. लेफ्ट साईडला जो तुम्हाला ब्लॉक दिसतो आहे ना ब्लॅक कलरचा, तो पण आता रिसेंटली लावले. आणि खालचे ट्रॉलीज पण बाबांनी आता रिसेंटली चेंज करून घेतल्या. ओट्टा वगैरे, आधीचा ओट्टा ना थोडा वर होता, आता थोडा खाली केला, कारण आईची हाईट कमी आहे ना, त्यामुळे तिला थोडा छोटा ओट्टा हवा होता. सो आता आम्हाला नैवेद्य वगैरे करायचं होतं, सो नैवेद्यासाठीच मी इथे ताट रेडी केलं होतं. आईने छान नैवेद्य वगैरे केलं आणि त्यानंतर सगळ्यांना आम्हाला जेवण दिलं. सगळ्यांनी छान पोटभर जेवण केलं. आणि आता चला माझा पण व्हिडिओ इथेच एंड करते. आपण भेटूया लवकरच. बाय.